खासदार कैसा हो? येऊन येणार अरे वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा नाशिक का खासदार कैसा हो? करण भाऊ जैसा नाशिक का खासदार कैसा हो? करण भाऊ जैसा करण भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, करण भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा सिलेंडर निशाणी सिलेंडर वंचित बहुजन आघाडी भाऊचाला भाऊचाला जातीला जागा अरे नाशिक का खासदार कैसा हो? नाशिक का खासदार कैसा हो? अरे येऊन येणार पण अरे येऊन येणार पण वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा हो चांगलं आपले लोक वंचित बहुजन आघाडीचा विजय हो राजा गेला माती मोल आदिवासींचे नाही हाल हाल विकासाचा काय होईल भट्टाचारची उपरीत पाल डोई कर्जाचा भार वाढली बेकारी फार हाताला हायार की पार लढेगा आली वंचित 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 आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडी वंचित जिंदाबाद
लोकशाही करू आबाद अलीकडील काळात बाळासाहेबांचा जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही करू आबाद अलीकडील काळात बाळासाहेबांचा जिंदाबाद लोकशाही करू आबाद अलीकडील काळात बाळासाहेबांचा वंचित बहुजन आघाडीचा हे आली वंचित 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 आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडी नाशिक येथील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लक्ष 2024 आगे का सगळ्यात पुढे म्हणजे माग राहता पुढे आहे अरे करण भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं करण भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बहुजन आघाडीचा विजय असो करण भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो करण भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अरे नासिक का खासदार कैसा हो करण भाऊ जैसा हो नासिक का खासदार कैसा हो करण भाऊ जैसा हो येऊन येऊन येणार कोण करण भाऊ शिवाय कोण येऊन येऊन येणार कोण करण भाऊ शिवाय कोण तिथे थांबतील जरा. हो काका चला. करण भाऊ जैसा हो चला 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 पुढे चला पुढे साईडला करा वाला थोडीशी पुढची गाडी थोडी साईडला करा चला आपला रस्ता नाही क्या बात फिरायचं चला क्या बात लय मोठा होऊ दे आपला गाडीवाला थांबा ओके सिस्टर वाले पुढे करण भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं करण भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं वंचित बहुजन आघाडीचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा नाशिकचे खासदार कैसे हो करण भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं ईमानदार भाऊ सिलेंडर सगळ्यांच्या मला कोण काही रेंजला घेऊन काहीच टाकायची या भाऊ या भाऊ या ए चल निशाला चला लवकर ऋषाली चल हा हा बेटा आले त्यांनी हो मग भेटले बाबा आपलंच घर आहे काय लोक हा आण बाई आण पाणी ए पहिले ताट घेऊन येतो पाटल्यानंतर आला. पहिले ताट घेऊन ये. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो आकाश अजून अर्धा तास. दोन सभा आहे, दोन सभा आहे. एक तास सभा होईल.
जय भीम. या इकडे ए भूषण पुढे अगं ऑरेंज पाहिजे या गं पोरी हो, या. ऑरेंज पुढे पाहिजे ते पाहिजे नंतर द्या. भाऊचा फोटो घ्या ना. पप्पू फोटो घेतात. दादू दादू ये आजी इकडे बघा. नॉर्मल नाही क्रॉस. हा बघा आता ओळखता ना घ्या. थोडं थोडं माग इकडे बघा समोर समोर बघा. दर बाळा. करून देऊ नको मला माहित आहे. आपला घरचा प्रॉब्लेम या इकडे, या इकडे. घ्या साईडला घ्या. हो. बाकीचे ए, आपला कॅमेराचा फोन दे ना. हा काही फोटो भेटून जाईल. ए दादू ये लवकर 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 नाही, नाही. फक्त वाश दिसते इकडे बघा. ते बंद करू. ये सर एकावर दीदी एकावर दे हा ते दोघे जण एकावर गती. अरे वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा यांना आपल्या आशीर्वादी रूपी मतांचा भरभरून दान द्या व प्रचंड बहुमतांनी विजय करा विजय करा विजय करा. वंचित बहुजन आघाडीचा बहुजन आघाडीचा प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, सर्व धर्म समभाव वंचित बहुजन आघाडी एकच नाव, एक देश एक निश्चय, वंचित बहुजन आघाडी. नाशिक लोकसभा निवडणूक 2024. जनसेवेचा होता आयुष्यभर जपत शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार क्षेत्रात नाशिक लोकसभा आता या पुढे या पुढे आता या चला पुढे चला या निवडणुकीतील भूमिका मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी इथून मागे ज्या पद्धतीने मी समाजाबरोबर लढा दिला त्याच पद्धतीने पावसाळ झाल्यानंतर सुद्धा माझा लढा समाजासाठी असेल. लोकसभेत मराठा आरक्षणासाठी 100% माझे योगदान देण्यासाठी मी प्रयत्न करेन. मी मराठा आरक्षणाचा सगळे सुरू कायदा अंमल करण्यासाठी मी सगळ्यांना प्रतिबद्ध आहे. यासाठी जो काही संघर्ष करावा लागेल तो मी प्रामाणिकपणे करेन आणि समाजाला न्याय देण्यासाठी माझी भूमिका शेवटच्या स्तरापर्यंत मराठा योद्धा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा
निर्णय घेण्यासाठी मी कटिबद्ध असेल. आजचा युवक मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा सामना करीत आहे. मी आपल्यातला युवक आहे, त्यामुळे युवकांच्या हाताला रोजगार मिळावा, त्यांना स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करता यावा यासाठी प्रयत्न करीत तर आपल्या मतदारसंघात IT हब आणि मोठा उद्योग यावा यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करीत केंद्र सरकारच्या स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय निर्मित करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन. नाशिक शहर स्मार्ट करायचे असेल तर अगोदर सर्व झोपडपट्ट्या स्मार्ट करणे आवश्यक आहे व त्या स्मार्ट होण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मतदारांनो, नाशिक ही पुण्यभूमी असून हॅलो हॅलो सर्वांनी गाडी समोर उभे राहावे. सगळ्यांना विनंती आहे की समोरच्या साईडला उभं राहायचं. सगळ्यांना विनंती आहे की समोरच्या साईडला यायचं. सचिन भाऊ वरती यायचंय. सचिन भाऊ, बाकीच्यांनी कृपया वरती गर्दी करू नये. चौक सभा आहे, सगळ्यांनी समोर येऊन उभं राहायचं असं विनंती आहे सगळ्यांना. सगळ्यांना विनंती आहे की समोरच्या साईडला उभं राहायचंय. सचिन जाधव सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आपल्या गंगापूर गोवर्धन गावामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय करणभाऊ गायकर या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटायला आलेले आहेत. सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत, सर्वांच्या शुभेच्छा घेण्यासाठी आलेले आहेत. गंगापूर गावाच्या गोवर्धन गावाच्या वतीनं मी भावना एक आश्वासन देतो की भाऊ, गोवर्धन गाव असो, आमचं गंगापूर गाव असो, आमच्या घराघरातील प्रत्येक घरातील सर्व मतदान तुम्हाला राहणार आहे. 100% मतदान तुम्हाला राहणार आहे. आणि यानंतर भावना विनंती करतो की त्यांनी नाशिक लोकसभाचे आपले उमेदवार माननीय करणभाऊ गायकर यांचे गोवर्धन गावात हार्दिक स्वागत. एवढं सांगू इच्छितो की जिसका लग रहा है बाकी उम्मीदवारों को डर, जिसका लग रहा है बाकी उम्मीदवारों को डर, वो हमारे करणभाऊ गायकर. 2-4 जावे म्हणतो की एकच आहे मणिकंठ, की एकच आहे मणिकंठ, की नाशिकचा विकास करू शकले नाही आप्पा हे म्हणतं. एकच आहे मणिकंठ की नाशिकचा विकास करू शकले नाही आप्पा हे म्हणतं. म्हणून ते आता फिरताय लोकांच्या दारोदारी, म्हणून ते आता फिरताय लोकांच्या दारोदारी. म्हणून या जनतेला आव्हान आहे की त्यांना बसवा आता घरी. म्हणून या जनतेला आव्हान आहे त्यांना बसवा आता घरी आणि निवडून द्या आपले लाडके उमेदवार करणभाऊ. आणि निवडून द्या आपले लाडके उमेदवार करणभाऊ आणि सर्व मिळून मग नाशिकचा विकास पाहू, नाशिकचा विकास पाहू. अजून एक 4 वेळा बोलून सांगतो की चला बाळासाहेबांच्या वंचितांना साथ देऊया. चला बाळासाहेबांच्या वंचितांना साथ देऊया. सर्व जाती धर्माचा प्रेमाने हातात हात घेऊया आणि बाकी पक्षांच्या कमरात लाथ देऊया. पण बाकी पक्षांच्या कमरात लाथ देऊया आणि पुन्हा एकदा शिवराय फुले शाहू आंबेडकरांचं 18 पगड जातीचं स्वराज्य पाहूया, स्वराज्य पाहूया. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. आपले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, आपले सर्वांचे लाडके आणि आपल्या गावातले तिथं लहानच्या मोठे झालेले करणभाऊ गायकर उभे आहेत. आणि ते आपल्या बापाचा बाप, त्यांच्या नातवानं बाळासाहेब आंबेडकर आपले साहेब त्यांनी उभे केलेले आहेत. आणि ते आपल्या शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या आरक्षणासाठी आणि गरीब दुबळ्यांच्या कोणत्याही कामासाठी अहोरात्र रात्रंदिवस कष्ट करीत आहेत.
म्हणून त्यांची आज भल्यांना तिकीट भेटलेलं नाहीये, ते आपल्या दादा गायकरांना भेटलेलं आहे आणि त्याच मातीचं त्याच विषयाचं आपण सोनं करायचं आहे. आता आपल्याला आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी 156 पगड जातींना जे आरक्षण दिले, आपल्याला आम्हाला लोकशाही राज्य दिले आणि आपल्याला रस्त्याने चालायची मुभा नव्हती. आपण अंधश्रद्धेत मरत होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिळ्या पावाचे तुकडे खाऊन 4 मुलं जाऊन तरी सुद्धा त्यांनी या समाजासाठी शिळ्या पावाचे तुकडे खाऊन 24 तास अभ्यास करून इंग्लंड, अमेरिका, कोलंबिया यासारख्या देशात जाऊन घराचा विचार न करता, लेकरांचा विचार न करता शिक्षण घेतलं आणि जेव्हा ते शिक्षण घेऊन जेव्हा आपल्या भारतात आले तेव्हा इंग्रजांचं सरकार होतं. इंग्रज बोलले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही एवढ्या 32 डिग्र्या घेतलेल्या आहेत, तुमच्यासारखा आम्हाला साहेब, तुमच्यासारखा माणूस आम्हाला इथे कामाला पाहिजे. तुम्हाला मोठा आलिशान बंगला देतो, गाडी देतो आणि तुम्हाला एसी आरामात बसवतो, तुम्ही आमच्याकडे काम करा. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं, हे बघा म्हणी, माझा समाज झोपलेला आहे. 56 पगड जाती एकटा आपला समाज नाही. माझ्या समाजासाठी मी शिक्षण घेतलंय, एवढ्या डिग्र्या कमवल्या, 9 भाषेचं ज्ञान घेतलं, 9 देशातलं. त्यांच्या इतकं कोणीच शिकलेलं नाही. पण मी तुमची इंग्रजांची गुलामी कुणाचीच करायसाठी शिक्षण घेतलेलं नाहीये. मी माझ्या समाजाचा उद्धार करायला, मी त्यांच्या गुलाबीच्या बेड्या तोडण्यासाठी घेतलेले आहे. म्हणून आज आपले बाबासाहेबांचे नातू प्रकाशजी आंबेडकर साहेब, आपला बाप वंचित बहुजनांसाठी धडपडीने कार्य करत आहे. त्यांच्यासाठी आपले करण भाऊ गायकर अहोरात्र कष्ट करून शेतकऱ्यांसाठी काबाड कष्ट करून फिरतात पोटी भाकर नसताना. म्हणून आपण त्यांना आता जास्त बोलायला वेळ नाहीये. म्हणून माझं सगळ्या गावकऱ्यांना, सगळ्या व्यक्तीला, सगळ्या 56 जातीच्या लोकांनी न विचार करता आपल्या वंचित आघाडीचे तडफदारीचे उमेदवार करण भाऊ गायकर यांनाच प्रचंड मताने निवडून द्या, एवढीच हात जोडून विनंती आहे. करण भाऊ आगे बढो, वंचित बहुजन आघाडीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बाळासाहेब आंबेडकरांचा. एवढे बोलून जाधव 2च मिनिटात बोलायचंय, पुढे 3 अजून सभा आहे. सगळ्यांना विनंती करतो 2 मिनिटं. सर्व गोवर्धन गावातील सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी मानाचा जय भीम, जय भीम. आज आपल्या देशामध्ये 2024च्या ज्या लोकसभेच्या निवडणुका होत आहेत, त्या निवडणुकामध्ये आज आपल्या गावामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सदैव बाळासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने आपले लाडके आणि या गावचा या गावचा हिरा या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे आणि बाळासाहेबांनी हा हिरा नेमका कसा हेरला हे आपल्याला अजून पुढे कळलेले आहे. तरी आपण सर्वांनी या हिऱ्याला कसं चमकवायचं आणि लोकसभेत कसं पाठवायचं हे आपण ठरवायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं आज तळमळीने बाळासाहेब आंबेडकर, सगळे बाळासाहेब आंबेडकरांनी जो हिरा केला तो हिरा आपल्याला संसदेमध्ये पाठवायचा आहे. इतकंच या ठिकाणी मी टाइम कमी असलेले सांगतो. आम्ही अजून खूप बोलायचं होतं, पण यापुढे आता आपल्याला त्यांना भरभरून मतदान करा, इतकंच या ठिकाणी मी सांगतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. करण भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. करण भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सर्व महापुरुषांना प्रथम वंदन करून आज या ठिकाणी जमलेल्या माझ्या गंगापूर गावातील ग्रामस्थांना विनंती करतो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी करण भाऊ गायकर
या तरुण तडफदार तरुणाला, मराठा तरुणाला उमेदवारी दिली आहे. कारण आतापर्यंत आपल्याला सत्तेत जाण्यासाठी आपलं बळ हे अपूर्ण पडत आलेलं आहे, हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे मराठा समाज, कारण बाबासाहेबांनी सांगितलं आहे की मराठा समाजामध्ये 2 वर्ग पडतात. एक म्हणजे निजामी मराठा जो खूप श्रीमंत आहे, आणि एक म्हणजे गरीब मराठा. आणि करणभाऊ गायकर या त्या गरीब मराठ्यांमधले आहे की त्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यांना गरिबीची जाणीव आहे, आणि ते सर्वसाधारण कुटुंबातले आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, ही आपली शेवटची लढाई आहे. ही आपली शेवटची लढाई आहे. या ठिकाणी दिल्लीमध्ये घडलेला प्रकार तुम्हा सगळ्यांना माहित असेल. आता बीजेपीने 400 पारचा नारा दिलेला आहे, आणि तो 400 पारचा नारा का दिलेला आहे त्याचं कारण असं आहे की त्यांना या देशातली लोकशाही संपवायची आहे. या देशातली लोकशाही संपवायची आहे. आणि जर का कधी या देशातली लोकशाही संपली तर तुम्हाला मला रस्त्यावर निघणं मुश्किल होणार आहे माझ्या माय मावल्यांनो. हे तुम्ही आज लक्षात ठेवलं पाहिजे. कारण जर त्यांना फक्त संसदेत ताकद पाहिजे असती तर त्यांना 375ची गरज होती. त्यांना पूर्ण बहुमत पाहिजे आहे, आणि ते बहुमत घेण्यासाठी ते तुम्हाला मला विकत घेण्याचा प्रयत्न करतील. ते तुम्हाला मला विकत घेण्याचा प्रयत्न करतील. कारण ज्यावेळेस बाबासाहेबांनी आपल्याला मताचा अधिकार दिला त्यावेळेस बाबासाहेब हसत बाहेर आले. तेव्हा त्यांना एक ग्रस्त बोलले, तुम्ही का बरं हसते? तर बाबासाहेब म्हणे, मला खूप आनंद झालाय की माझ्या समाजाला मी मताचा अधिकार दिला आहे. त्यावेळेस ते ग्रस्त बोलले की मी तुमच्या समाजाला विकत घेईन, मी तुमचं मत विकत घेईन. बाबासाहेब तेव्हा म्हटले होते की एक दिवस येईल की माझा समाज जेव्हा तुम्ही मत विकत घ्यायला याल तुमच्या दिल्लीवर हाता मारेल आणि आपला उमेदवार निवडून देईल. आणि आज तेव्हा ते बाळासाहेब आंबेडकर होते, आणि आता त्यांच्याच रूपात बाळासाहेब आंबेडकर आहेत. तुमच्या समोर करण गायकर नाही तर स्वतः बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत. असं समजून सगळ्यांनी एकनिष्ठतेने मतदान द्यायचंय. तुम्ही इथं आहात ते सगळे मतदान करणारचे, पण सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कमीत कमी 50-100 नंबर असतील. इथून घरी गेल्यावर सगळ्यांनी आपले फोन फिरवायचे. नाशिक जिल्ह्यात जिथे जिथे आपले नातेवाईक राहत असतील, इतर समाजाचे असतील, त्यांना सांगा आता मराठा दलित एक झालाय. आता आमची ताकद तोडणं कोणाच्याही बापाला शक्य होणार नाही. कारण अग्रेसिव्ह समाज हा मराठा समाज आणि दलित समाज आहे. आणि आता ही लढाई आम्ही जिंकणार आहे. पहिल्यांदा हे नाशिक बाबासाहेब गायकवाडांनी काबीज केलं, आणि आता पुन्हा करणभाऊच्या स्वरूपात आपल्याला नवीन खासदार भेटणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय, येत्या 20 तारखेला कुठल्याही भूलथापांना बळी न पडता, येत्या 20 तारखेला कुठल्याही भूलथापांना बळी न पडता गॅस सिलेंडर 6 नंबरचं बटन दाबायचंय. इतर बटन कोणी दाबायचं नाही. तुम्ही जर 1500 घेतल्या तर तुम्ही बाबासाहेबांशी गद्दारी कराल, हे लक्षात ठेवा. आणि एक वेळेस एका मित्राशी गद्दारी केलेलं चालेल, पण ज्या महामानवाने तुम्हाला या ठिकाणी सुटाफुटा जायला शिकवलं, अशा महामानवाशी जर तुम्ही गद्दारी कराल तर तुमच्या 17 पिढ्या सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना बाबासाहेबांची शपथ आहे. आज फक्त आणि फक्त गॅस सिलेंडर या निशाणीवर तुम्ही बटन दाबून करणभाऊ गायकरांना विजयी कराल. मला सगळ्यांनी एका स्टेप सांगायचंय, आपली निशाणी काय? आपली निशाणी काय? थँक्यू. जय भीम, जय महाराष्ट्र. अरे करण भाऊ आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा, बहुजन आघाडीचा, करण भाऊ आगे बढ़ो. सर्व आगे बढ़ो. थोर महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करून आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे, आणि त्या जयंतीच्याही आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. वंचित बहुजन आघाडी, छावा क्रांतीवीर सेना या दोघांची अधिकृत उमेदवारी मी या ठिकाणी नाशिक लोकसभेत करत आहे. अविनाश भाऊंनी फार जोरदार भाषण केलं. तुम्हाला सगळ्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या ठिकाणी त्यांनी सांगितले. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी एक पवित्र असा अधिकार दिलाय, तो म्हणजे मतदानाचा आणि तुमचा सेवक निवडण्याचा.
मी वाक्य काय वापरतो परत एकदा लक्षात ठेवा. तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचा सेवक निवडण्यासाठी एक पवित्र मतदानाचा अधिकार दिला. ते मतदान कृपया करून तुम्ही विकू नका आणि कोणाच्या लाचारीला तुम्ही पत्करू नका, एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. तुमच्या समोर जे उमेदवार आहेत ते हेमंत गोडसे, त्या माणसाची लायकी काय? 10 वर्ष ज्या व्यक्तीनं या नाशिक लोकसभेची खासदारकी भोगली, त्याला जर तिकीट मिळवण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत 32 कोटी देवांचं दर्शन घ्यावं लागतं, तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं लक्षात घ्या. जर हेमंत गोडसेला त्यांचे नेते सांगतात की हेमंत गोडसे विकास पुरुष आहेत, हेमंत गोडसेने विकास केला, अरे मग जर हेमंत गोडसेने विकास केला होता तर तुमच्या शिंदेने त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत का झुरवत ठेवलं, याचं तर उत्तर पहिले द्या. जर विकासाचा एवढा महापुरुष होता हा, तर या विकासाला एवढा वेळ तिकीट मिळवण्यासाठी का लागला, का लोकांच्या दारोदार जाऊन भीक मागावा लागली, याचं उत्तर पहिले तुम्ही द्या, नंतर लोकांवर टीका टिप्पणी करा. गेल्या 10 वर्षामध्ये या गावचे काही लोक आहेत ज्यांना आम्हीच उभं केलं, ज्यांना आम्हीच या गावचं पदही दिले, आज ते त्यांच्या नावानं प्रचार करताय. अरे पण तुम्हाला या गावचं जे पद मिळालं ना, ती करण गायकरचे पुण्य आहे. कारण या समाजातले 3 समाज बांधव जे निवडून आले होते त्यांनी फक्त करण गायकरच्या शब्दाला मान ठेवून त्या ठिकाणी तुम्हाला बसला. आज तुम्ही सांगतात की गावासाठी हे केलं आणि गावासाठी ते केलं. असो, माझ्या बरोबर तुम्ही माय मावल्या आहात ना? एवढ्या हळू सांगितल्यावर मला उद्या झोपून घ्यावा लागेल. तुम्ही आहात ना सगळ्या? तुमचे आशीर्वाद आहेत ना? मग कोणाच्याच बापाची भीती नाही, लक्षात घ्या. तुमचे आशीर्वाद जर माझ्या सोबत असतील तर कोणाला भीती नाही आणि वंचितचा उमेदवार कधी पडू शकतही नाही, ही काळजी तुम्ही करू नका. दुसरे उमेदवार राजाभाऊ वाजे, साधा सरळ माणूस, गोड माणूस, देव माणूस म्हणायला लागले. तो माणूस काय म्हणतोय की मला नाशिकच्या या लोकसभेमध्ये तुम्ही मला संधी द्या, मी गंगेवर जाऊन नाशिकच्या लोकसभेची तुमच्या सगळ्यांची सेवा करेन. अहो राजाभाऊ वाजे, तुम्हाला लोकसभेत पाठवायचं याच्यासाठी जर तुम्हाला कळत नसेल का आपल्याला जायचं कुठे, तर तुम्हाला आम्ही मत का द्यायचे याचं उत्तर द्या. अहो निवडून आल्यावर गंगेवर जायचं असतं का? तुम्ही सांगा ना, गंगेवर जातात का निवडून आल्यावर? अहो निवडून आल्यावर दिल्लीच्या लोकसभेत जायचं असतं आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे असतात. तुम्ही म्हणतात मी गंगेवर जातो आणि तिकडून तुमची सेवा करतो. का तुम्हाला घर नाही? गंगेवर कशाला जाता? अहो काय विजन आहे या लोकांचं, काय बोलतात? अरे लोकसभेची उमेदवारी येते काय, गावच्या सरपंचाची निवडणूक लढताय का तुम्ही? अरे काय विजन असलं पाहिजे, माझ्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, माझे बेरोजगार तरुण या ठिकाणी उभे, त्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. आमच्या संविधानाशी कोणी छेडछाड करत असेल तर त्यांना चपराक देण्यासाठी त्या आवाज उठवला पाहिजे. माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ज्या आरक्षणासाठी मराठा योद्धा जरांगे पाटील लढताय आणि त्यांच्या सोबतीला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब त्या ठिकाणी ताकदीने लढताय. म्हणून करण गायकर सारखा मराठा तरुण आज वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढतोय, लक्षात घ्या. आता यांच्या पायाखालची वाळू सरकली, आता वेगळेच काहीतरी करायला. तुमच्याकडे कोणतरी आलं होतं, ते म्हणत ते भिडे गुरुजींबरोबरचा माणूस. आता त्या भिडे गुरुजीची माझी ओळखही नाही, पाळखही नाही. आता कुठून भिडे गुरुजीचा माणूस झालो मला हेच कळालं नाही. मी त्यांना आव्हान करतो की भिडे गुरुजींबरोबरचा एक फोटो दाखवा, उद्यापासून तुमच्या प्रचाराला सुरुवात करतो. अरे नालायकांनो, ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला या ठिकाणी संविधानाने अधिकार दिले त्याच्यासाठी तर खरं बोला की कोणाचे 2 रुपयाचं पाकिट घेऊन आणि या सगळ्या राजवाड्यांमध्ये चौक्यांमध्ये जाऊन खोटं बोलायच्या सुपाऱ्या घेतल्यात का? आणि मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, लक्षात घ्या. करण गायकर हा लढवय्या आहे आणि त्याच्या पाठीशी प्रकाश आंबेडकर साहेबांचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे मी अशा भीक घाल्यांना अजिबात घाबरत नाही, अशा प्रचाराला सोडत नाही. पण तुम्हाला का सांगितलं, सागरने काही गोष्टी मला सांगितल्या. इथं काय सागरने आपलं घर आहे, हे घर आहे. ज्यांचे काचेचे घर आहे ना त्यांनी दुसऱ्याच्या घराला दगड मारायचे नसतात. आपलं मजबूत घर आहे, लक्षात घ्या. निळा भगवा हिरवा ज्याच्या साथीला आहे त्याला कोणाच्या दगडाची भीती नसते, कोणाच्या टीकेची भीती नसते, लक्षात घ्या. पण आपण एकच काम करायचंय. मला बोलण्यासारखं खूप येतं, मी 2 तास बोललो, तुम्ही कंटाळणार सुद्धा तितकं चांगलं बोलत.
पण यांना बोलता येत नाही. दोन्ही उमेदवार, त्याला माझा आज ओपन चॅलेंज आहे त्यांना, ओपन. तुमच्या पत्रकात लिहा, संविधानाशी जर कोणी छेडछाड केली तर त्यासाठी आम्ही आवाज उठू. पहिल्या दरबारी आम्ही राजीनामा देऊ. ज्या संविधानाची लढाई सुरू होईल त्या संविधानाच्या लढाईत आम्ही उभं राहू. त्याला सांगा हिंमत आहे का? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी आमची संविधानिक लढाई त्या ठिकाणी असेल. मराठा समाजाला 50% आत आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका दोन्ही उमेदवारांनी घेऊन दाखवावी. असं हिंमत तर घ्या, कारण तुमच्यात ती हिंमत नाही. म्हणून मी प्रत्येक वेळी सांगतो, यांना मराठा समाजाचे मतं मागण्याचा अधिकार नाही. मी 15 वर्ष मराठा समाजाची सेवा केली, त्याचबरोबर दीनदलित 12 बलुत 18 पगड जातीच्या लोकांसाठी काम केले, कारण शेतकऱ्याला जात नसते. लक्षात घ्या, आज आपल्या गावात किती तुम्ही शेतकरी, त्या शेतकऱ्याला जात नसते. त्या शेतकऱ्याचं आयुष्यभर आंदोलन करत हा करण गायकर आलाय. एक तरी स्टेटमेंट करण गायकरचं एखाद्या जातीबद्दल असेल तर समोर आणून दाखवा. तुमची म्हणाल ते मी करायला तयार आहे, पण उगाच तुमच्या पायाखालचे खडे सरकले म्हणून आमच्यातलेच पाकिट देऊन फोडू नका आणि त्यांना पुढे आणून अपप्रचार करू नका, कारण आम्ही स्वच्छ आहोत. आमच्यावर टीका टिप्पणी करायला जागाच नाही. आता ते परत म्हणायला लागले आणि काय भानगड झाली काही कळना. दोन्ही उमेदवार माझ्यावरच कुठले. अरे बाबा, तुमची महायुती महाआघाडी चालू द्या ना तिकडं, आम्हाला कशाला तुमच्या भानगडीत पाडता. आम्ही संविधानिक पद्धतीने तुमच्यासारखे रथावर बसून नाही फिरत, तर जनतेसोबत पायी जातो. जनतेची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणचे प्रश्न काय हे आजमावून घेतो. पण यांचं काय चाललंय की हे सगळं खोके बोके गद्दार खुद्दार या गोष्टींवर चालले. आता आज जे तुम्हाला काही घेणं आहे का? खद्दार खुद्दार गुद्दारांशी काही घेणं आहे का? 50 कोटी तुम्हाला मिळाले का? गुवाहाटीला तुम्ही गेले होते का? एकदम मुख्य पाहिला तुम्हाला नेलं होतं का यांनी? अरे मग तर हे प्रश्न आमचे नाहीत तर ते प्रश्न ऐकायला आम्ही येऊ का आणि तुम्हाला त्या प्रश्नांवर मत देऊ का? हा आमचा रास्त सवाल तुम्हाला आहे. जर बोलायचंय ना प्रचारात तर विकासावर बोला. बोलायचंय ना तुम्ही काय अजेंडा या लोकसभा मतदारसंघात. आता खासदार 10 वर्ष झाल्यानंतर सुद्धा म्हणतात आम्ही उड्डाण पूल आणणार आहे. अरे बाबा, खालचे तर पहिले नीट कर, मनवरचे उड्डाण पूल आणायला जाय. अरे खालचेच सरळ नाही. एक दुसरे आमदार म्हणतात माझ्याकडे विकासाचं व्हिजन आहे. आमदार बघ का ते, आता ते माझे आमदार आहे. मला सांगा, एवढा साधा सरळ माणूस आहे ना, एवढा गोड माणूस, देव माणूस आहे ना, मग तुला बाबा त्या मतदारसंघात पाडलं का लोकांनी? हा, तुम्ही एवढे चांगले होते ना, मग तुम्ही निवडून आले होते. निवडून आल्यानंतर लोकांनी तुम्हाला पाडलं का बरं? तुम्ही चांगले होते म्हणून पाडलं का? जनता जनार्दन वेडी आहे का? त्यांच्या डोक्यात काही पाणी झालंय का? चांगल्या माणसाला पाडायचं आणि वाईट माणसाला निवडून. अरे तुम्ही कामच करू शकत नाही. त्यांच्या गावाला गेलो, मला बजरंग भाऊ म्हणते गाव कोणाचं आहे? म्हणलं राजा भाऊ वाजेंचं. काय बात करतावर? म्हटलं हा, मग एवढे गुडघ्यावरले खड्डे या गावाला झाले कसे? म्हटलं आमदार होते म्हणून खड्ड्याचे पैसे खाल्ले आणि गेले, आता आवतन आणायला लागले. त्याच्यामुळं यांच्या भानगडीत पडू नका. आपल्याला काही त्यांच्या खोके बोके खद्दार गुद्दारांशी काही घेणं नाही. आपल्याला एकच लक्ष ठेवायचंय. श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझ्यासारखं शेतकऱ्याचं मराठ्याचं लेकरू तुमच्या सगळ्यांच्या पदरात टाकलंय आणि त्या लेकराला सांभाळायची जबाबदारी ही तुमची आहे. मी सांगितलंय, तुम्ही मतदान करण गायकरला करू नका. करण गायकर एक क्षुल्लक दगड आहे. तुम्हाला मतदान करायचंय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो पक्ष काढलाय, जे नातू लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या मांडीपट्टीवर खेळले असे त्यांचे आशीर्वाद त्यांना लाभले, त्या नातवाला तुम्हाला मतदान करायचंय. करण गायकरला करू नका, पण त्या प्रकाश आंबेडकर साहेबांना तुम्ही मतदान करा, एवढं ज्या ठिकाणी सांगतो. आणि पुनश्च एकदा सांगतो, तेच सांगू राहिला. आता सगळ्यात महत्वाचं तुमच्यासाठी गुड न्यूज. 18 तारखेला सकाळी 11 वाजता तुम्हाला भेटायला, तुम्हाला मार्गदर्शन करायला आणि करण गायकरला आशीर्वाद द्यायला श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब हे सातपूरला अंबिका स्वीटवर येत आहे. त्या ठिकाणी आपली जाहीर सभा आहे. त्या सभेला तुम्ही किती लोक येणार? सगळे म्हणजे किती? या गावाला त्या दिवशी घराला कुलूप लागलं पाहिजे, एक सुद्धा दार उघडं नसलं पाहिजे. घरातला प्रत्येक माणूस, तुम्ही जर खरंच बाबासाहेबांच्या अनुयायी असाल तर त्या ठिकाणी सगळे दिसाल. एवढंच लक्षात घ्या. 18 तारखेला, किती तारखेला, किती वाजता, कशासाठी यायचं? प्रकाश आंबेडकरांच्या सभेसाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी. एक लक्षात घ्या, आपण ज्या महामानवामुळे आज इथं भाषण करतो,
ज्या महामानवामुळे तुम्ही मला तिथून इथपर्यंत घेऊन आले, त्या महामानवाच्या नातवाला भेटायला, त्यांचे आशीर्वाद घ्यायला तुम्ही सगळ्यांनी, माझं तर पुण्य हो, कोणत्याच मतदारसंघात डबल सभा झालेली नाहीये, कुठल्याही मतदारसंघात साहेबांची डबल सभा नाहीये. पण करण गायकर सारख्या 36 वर्षाच्या मुलासाठी साहेब 2-2 सभा मतदारसंघात घेत आहे. आणि त्याही 18 तारखेला यांचं सगळ्यांचं होऊन जाऊ द्या, यांचं होऊन गेला का मग साहेब त्यांच्याकडे बघायला येणार आहे आणि करण गायकरला विजयाचा गुलाल लावायला येणार आहे. निळीचं गुलाल आपण त्या ठिकाणी होतो. येत्या 20 तारखेला सिलेंडर ही निशाणी अनुक्रमांक 6 का मिळाला माहितीये का तुम्हाला? ही निशाणी कशी मिळाली माहितीये का? 4 लोकांनी मागितली होती, तिथं मतदान झालं. मतदानात सुद्धा आपलंच नाव आल्या निशाणी आपल्याला मिळाली सिलेंडर, लक्षात घ्या. तिथंच पहिला विजय झाला. 6 का मिळाला माहितीये का? 6. तो आता IPL चालू आहे, तुम्ही 2020च्या मॅच पाहतात ना, एका ओव्हर मध्ये आपल्याला 36 रन करायचे. किती? त्याच्यामुळे सगळे 6 मारावे लागतील, म्हणून अनुक्रमांक 6. आणि सगळ्यांनी 6 मारायचं आहे. सगळे 9 वाजेच्या आत तिथं जाऊन मतदान करायचं. जो जाणार नाही त्याला सांगायचं, का रे बाबा काही अपेक्षा आहे का, कशाला वाट पाहिजे? आपला उमेदवार आहे ना, मराठा समाज साथीला आहे, मुस्लिम समाज साथीला आहे, 18 पगड जाते, 12 बलुतेदारांचे लोक साथीला आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तिकडे भुजबळ राहू द्या, इकडे मी काफी. भुजबळचा लोड घ्यायचा नाही कोणी. भुजबळांनी किती लोड दिला ना, आपण तो लोड परतून लावणार आहे, लक्षात घ्या. आणि भुजबळ जितके फिरतील तितके मराठे हेमंत गोडसेच्या विरोधात पेटतील, लक्षात घ्या. त्याच्यामुळे काळजी करायची, आपल्यासाठी चांगलीच बाब आहे. त्यांनी मशालीची जरी निशाणी टाकली, ते म्हणताना उषा काळ होता होता काळ रात्र झाली, हे टाकणारे भुजबळांचेच आहे. त्याच्यामुळे आपण 6 महिन्याचा पक्ष असताना 1,10,000 मत देण्याची आणि निवडणूक 3 लाखावर, लक्षात घ्या. कारण चौरंगी लढत चालू. ते जरी आपल्याला म्हणत नसतील दुरंगी, अरे पेपरला पैसे देऊन एकेरी पण करता येते. त्याच्यामुळे आम्ही काही ते टेन्शन घेत नाही. आपल्याला चौरंगी म्हणायची. किती मतदान होणार? 12 लाखाच्या जवळपास होणार. ज्याच्याकडे 3 लाख असेल तो विन होणार. मग माझा पाया कोण आहे? वंचितचं मतदान जे 3 लाख मला पडेल आणि मराठा मुस्लिम 12 बलुतेदार त्याच्यावर कळत चढवणार. आणि 4 तारखेला येत्या 4 जूनला आपण या नाशिक लोकसभेत प्रकाश आंबेडकर साहेबांना पहिला विजयाचा गुलाल या नाशिक मधून देणार. कारण सगळ्यात पहिले विजयाचा पताका झेंडा आपण वंचितचा या नाशिक लोकसभेचा. तुम्ही मगाशी म्हटले दादासाहेब गायकवाडांचं उदाहरण दिलं, मी फार छोटा माणूस आहे त्यांच्या पुढे. त्यांची ना आपली बरोबरी आयुष्यात होऊ शकत नाही. त्यांना दिलं ना, त्यांच्या विचारानं पुन्हा एकदा या मतदारसंघात विकासाची गंगा आणेल हा शब्द तुम्हाला देतो. आणि कधीही वंचितच्या त्या झेंड्याशी बेमानी करणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. आपण सगळे एवढ्या मोठ्या ताकदीने उभे राहिले, आपण सगळे या ठिकाणी सभेला येणार ना पण. तुम्हाला काही गाड्या द्यायची गरज आहे का? पैसे द्यायची गरज आहे का? आपल्या सभेला आणि चौक सभेला पैशाची गरज. इथं स्वाभिमानी मंडळी आहेत आणि ते स्वाभिमानानंच येणार, स्वाभिमानानंच मतदान करणार. ओके, हात करून शब्द द्या मला, तुम्ही सगळे मतदान करणार आहे. ज्याचा हात खाली असेल तो मतदान करणार नाही. आपण लक्षात ठेवा. स्टेजवरच्याने सुद्धा हात वर करायचे. कोण कोण? तुम्ही देणार नाही का मतदान? सगळ्यांनी मतदान द्यायचं. टायमिंग 11 वाजेचं. चलो, धन्यवाद. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. नाशिक लोकसभेसाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या झोळीमध्ये करण भाऊ गायकर सारखे आपले भाऊ दिलेले आहे. मी नाशिक जिल्ह्याच्या वतीने सर्व गावकऱ्यांना, सर्व महिलांना एक आवाहन करेल का येत्या 20 तारखेला सर्व लोकांनी सकाळी सकाळी पहिल्यांदा आपल्या करण भाऊ गायकरांना मतदान द्यायचं आहे. आणि या नाशिक लोकसभेमध्ये त्यांना विन करून सत्तेमध्ये पाठवायचे आहे. कारण मराठा आरक्षणासाठी करण भाऊ गायकरांनी जे आंदोलन जरंगे पाटलांनी केलं होतं त्याला पहिला पाठिंबा बाळासाहेब आंबेडकरांनी दिला होता. आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराला आपण मोठेपणा देऊन आज इथं करण भाऊ गायकर तुमच्या आमच्या ताकदीवरती उभं केलेलं आहे. ती ताकद आपल्याला कमी होऊन द्यायची नाही. आणि इथं करण भाऊ गायकर यांना भरघोस मतांनी निवडून आणायचं आहे. तुमचे नाते गोते व्हॉट्सअप फेसबुक कॉलिंग करून जेवढे नाते गोते असतील या नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये सगळ्यांना करून येत्या 20 तारखेला गॅसची टाकी सिलेंडर आहे ही निशाणी सर्वांनी भरघोस मतांनी विजय करावा. आणि सर्वांनी इथं उपस्थित दाखवली या गावाकऱ्यांनी
त्याच्याबद्दल मी सर्वांच्या करण भाऊच्या वतीने, आमच्या सर्व नाशिक जिल्हा शहराच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार मानते.